नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आणि नव्या कोऱ्या आणि खऱ्या खोऱ्या पण आणि बऱ्याच दिवसानंतर मी आता ब्लॉग करायला शूट करायला आलोय. आणि बऱ्याच दिवसानंतर एक प्लॅन झालाय आमचा की फिरायला जायचा, आणि ते पण लांबचा. पहिल्यांदा आम्ही असं वन डे स्टेला चाललोय, आणि ते पण दांडेलीला. घरच्यांच्या शिवाय तर काय भेटतातच खरं. आता ह्या वेळा जरा जास्तच बसल्यात, तरी असू देत, चालायचं फिरायला जायचं म्हटल्यावर घरच्यांच्या शिवाय पण महत्वाच्या आहेत. रिस्क से पण आणि ते एक प्रकारे आशीर्वाद असतोय, शास्त्र असतंय ते. त्यामुळं चला आज दांडेली फिरून आणूया. तर मंडळी, आम्ही जवळपास 10-10:15 गडिंग्लजमधून निघालो आहोत, आणि आता साधारण वाजल्यात 1:45, आणि अजूनपर्यंत आम्ही पोचलेलो नाही. कुठल्या तरी अजून जंगलात आहे एवढं माहिती आहे. इथं नेटवर्क पण नाही, फक्त ते मॅप ऑफलाईन चाललंय म्हणून आपण चाललो. पुढं बघ ठोकशील. आणि फक्त आम्ही चाललो, आम्ही नेमकं त्या ॲक्युरेट रोडला चालला ते पण माहिती नाही आम्हाला. तर बघू आपण किती वाजपर्यंत पोचतो. भटकत पोटातलं कावळं उड्या माराल, तर त्या कावळ्यासनी शांत करायला आम्ही एका हॉटेलमध्ये आता नाश्ता करायला थांबला. भजी, वडा, समोसा आणि काहीतरी बोंडा काहीतरी खाऊन आम्ही आता निघालो आमच्या रस्त्याला. तर मित्रांनो, 2 वाजल्यात आणि अजून आम्ही पोचायला नाही दांडेलीला. अजून पण वाटेलाच आहे, आणि मॅपनुसार आम्ही अजून 10 किलोमीटर पाठीमाग आहे. चेक इन होतं 12चं. काय काय होते बघायला पाहिजे आता. हे बघा, हे एकच माणूस खुश दिसायला याच्यात हसतेला. हे तर काय तोंडच लपवा लागलंय. आणि यांचा काय विषयच वांड आहे, त्याचा विषय वेगळा आहे. आणि ह्यो काय झोपून तिकडे निवांत आपलं काय करायला मागं काय माहिती.
आणि इकडचं बोर्ड बघून तरी वाटायला लागले की बाबा दांडेलीत तर आला आहे, कारण सगळीकडे दांडेली दांडेली लिहिली दिसताले. मग दांडेलीत तर आलाव, कारण अजून रिसॉर्ट काय यायला नाही. हे एक गाव आहे, बऱ्यापैकी मोठं गाव आहे. गाव नाही, शहर आहे, शहर सिटी. गाव शहर मला जे जे असेल ते असेल. कन्नड काय आम्हाला वाचा येत नाही, बोलणार एक मेंबर आहे वाच. त्याला बोलाय तेवढं येतंय, वाचायचं काय समजत नाही. तर हे बोर्डवर, हा इथं बोर्डवर नंबर बिंबर दिसतील तुम्हाला, कुठं कुठं काय काय आहे. इथनं डाव्या साईडला जायचं आहे आपल्याला. हा सरळ रस्ता गेला, त्या डाव्या साईडनं आपण पुढे गेला की थेट गेल्यावर थेट आम्हाला तिथं रिसॉर्ट आहे. तुझं नाव तरी माहिती आहे का रे? Your destination is on the left. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಅಂದೆ ನಾನು ಅವಾಗ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ನೋಡ್ರಿ ಮಾಡ್ಕೊಬಿಡ್ರಿ ಅಂತ ನೋಡಿ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. आणि अशा पद्धतीने इथं आता टेंट आहेत. टेंटमध्ये राहायला लागणार आहे, काय अडचण नाही आम्हाला तशी. पण टेंटचा काय विषय नाही, पण इथं असं निसर्ग भारी आहे. इथं पोचलाव तर खरं, कारण इथं रूम अवेलेबल नाही. आणि वरती टेंट आहेत 3 अवेलेबल. छपतावत आहे छपरावर पण टेंटच आहेत ना. टेंटमध्ये राहायची सोय होईल म्हणून सांगितलं आहे. कारण आम्ही आता जरा टेंटमध्ये राहायचं म्हटलं, रूम नाहीत म्हटल्यानंतर बॅक कॅमेरा ओपन काहीतरी चार्जेस काहीतरी कमी व्हायला पाहिजेत म्हणून सांगितले. मग आता विचारायला लागला बघा काय काय होतं. हे इकडं असं ह्या मोठ्या समस्येवर चर्चा चालू आहे, जोरदार चर्चा. काय करायचं, कुठं काय करायचं, इथं बघ राहायचं का दुसरीकडे राहायचं, असं चालू आहे सगळं. अशा पद्धतीने आमचं चेक इन झालं आहे. चेक इन करून जरासं फ्रेश झालो आहे आणि फ्रेश होऊन डायरेक्ट जेवायला बसलो आहे. हे वा, सगळे भुक्यावलेले चेहरे. पण हा काय मोबाईलमध्ये बसला आहे आणि ती तिकडनं घेऊन यायला लागली बघा. इकडं इथं बफे आहे, इथून डायरेक्ट ताटात वाढून घ्यायचं, ते डायरेक्ट इकडे येऊन बसायचं आणि खायला चालू करायचं. तर अपडेट अशी आहे की आता इतकेच जेवण झालं आहे आमचं. आणि तसं पवायचा विचार होता आमचा स्विमिंग पूलमध्ये, पण तो दिसतोय त्या भावानं आपली कपडे आणलेली नाहीत आंघोळीची. घेतला आणि विसरू नका. ठेवलेला ती तशीच बेडवर आहेत आणि फ्री इकडं आलाय, कपडे तिथं आल्यात. आज के लिए फ़िलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही. त्यामुळे आता आम्हाला परत दांडेली गावात जायला लागले आणि रिसॉर्टवरनं आम्ही परत आता दांडेलीला चाललो. याच्यासाठी लाईक बटनवर 2-3 चड्ड्या फेकून त्याच्यातून काय शिक मिळते ते सांगते. नाही रे, हा काय म्हटला, काय रे हा काय म्हटला की बाबा ह्याच्यासाठी लाईक बटनवर 2-3 चड्ड्या फेकून मारा.
तसले काय करणार करू शकताय, आमचं काय नाही त्याच्यात. लाईक होना चाहिए. फक्त लाईक टू डोका. One eternity later. आणि आता आम्ही चाललो आहे स्विमिंग पूलला पोवायला. दोघांनी पण येत नाही तरी पण डरके आगे जिथे. आमची काही मंडळी पुढे गेल्यात, मी दोघंच पाठीमागं राहिलो. इथं कुठंतरी असायची संभावना आहे, बघूया कुठं आहे स्विमिंग पूल. आम्ही आलतो आहोत स्विमिंग पूलला पोवायचं म्हणून. इथं आल्यावर वेगळा नजारा. ही 2 बारकी मुलं बघा पाण्यावर खेळाल्यात. हे तोंड दाखवायला बघू तुमची. कसं आहे, इकडे झोका गेल्यात, ते तिकडे फोटोशूट चालू आहे. इकडे त्यांचं फोटोशूट चालू आहे. क्या ही कहे अब. ए मारा गे रे. काटो वाईट पोचल्यात ते याचं. का आता का काय बिस्कुट. ओमकार ओमकार. सुयोग मिस्त्री कुठे गेले? सुयोग मिस्त्री कमॉन कमॉन. मागा आता मी नंबर तुझी कंबर. रस प्याला ये म्हटलं आमचा काय संबंध आहे? अरे जा उडी मार, कळते सगळं. अशा तऱ्हेने बॉल भेटलेला आहे. ए चेंगळे बोले. मारी मार के रे. ओ ए भाऊ मी एक मिस्त्री. व्हिडिओ काय म्हणा बाबा, काय म्हणते काय म्हणते काय म्हणते बघ रे भाड्या. आंबटच आहे. बहुत ही वल्गर होते जा रहा है. फैमिली ब्लॉग ब्लैक जोक में. ये नहीं ऐसा नहीं होना चाहिए. ए दिस इज अ फैमिली ब्लॉग, नो नॉट अ डार्क ब्लॉग. ए दिस इज सुयोग मिस्त्री. दिस इज डॅनी क्रिएशन. ए हेलो हेलो. दिस इज भंडारी मैनेजर. This is Bhandari secretary. And this is and who is this? Bikers point owner. Oh, hip hip, hooray. And this is CEO, hip hip, hooray. And this is तुझी कंपनी अजंता मध्ये होता, आता कुठे माहिती. अजंता एक्स एम्प्लॉय नाही एमडी.